पण आपण एखाद्या इतक्या वरिष्ठ नेत्याच्या सोबत आहोत, नातेवाईक आहोत असं म्हटल्यानंतर आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याची काळजी घ्यावी लागते. अगदी तुम्ही प्रवक्ते असताना सुद्धा जर कुणाबरोबर तुमचा फोटो आला तर त्याचे काय परिणाम असतात ते सगळ्यांना सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना माहित असतं. आपल्याच रिसॉर्टच्या मागे एखादा ड्रग्सचा कारखाना चालवला जातोय, ज्याच्या शेडची मालकी गावातल्याच माणसाची आहे, ज्या शेड्स मध्ये जेवण आपल्या रिसॉर्ट मधनं पोहोचवलं जातंय, तिथं इतकं मोठं काहीतरी देशविघातक घडतंय हे आपल्याला अजिबातच माहित नाही. असं कसं होऊ शकतं? आणि दुसरी गोष्ट, जर त्या शेडसाठी स्वतंत्र त्या शेडसाठी एखादा रस्ता बनवून दिला जातो 75 लाखांचा, सुषमा अंधारेंचा आरोप आहे, मी कागदपत्र चेक केलेले नाहीयेत, त्यांचा आरोप आहे की फक्त एका शेडसाठी हा रस्ता बनवून दिला जातो, त्यावेळेस कुणालाच शंका येत नाही की हे सगळं काय चाललंय, कशासाठी चाललंय? गावामध्ये अनोळखी व्यक्ती आला तरी लोकांचे कान टवकारतात. डॉक्टर कविताजी, आपण जे काही प्रश्न मला विचारत आहात हे आपल्या अंधारे ताई यांनी जे काही खोटे आरोप केलेले आहेत त्यांना धरून आपण मला हे प्रश्न विचारत आहात. तेव्हा एखाद्या व्यक्तीने जर काही खोटे नाटे चुकीचे आरोप जर केले असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारणं त्या प्रकारचे हे योग्य नाही. कारण जेवढं तुम्ही असं आहे की सुषमा अंधारेंचे आरोप सोडा, अरुण सावंतजी, सुषमा अंधारेंचे आरोप सोडा, 145 कोटींचं ड्रग्स त्या शेड मध्ये सापडलं, हे तर खरं आहे ना? हे तर चुकीचं नाहीये? ही तर पोलिसांची कारवाई आहे, तिथे रस्ता आहे, ही तर गोष्ट खरी आहे, वास्तव आहे. त्याने काय सिद्ध होणार? बर, ठीक आहे, त्यानं काही सिद्ध होणार नाही, म्हणजे याच्यावर ना प्रश्नही उपस्थित होणार नाही. म्हणजे असं आहे की तिथं जो कारभार सुरू होता त्याची कुणाला कानोकान खबर नव्हती. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तिथं जे सुरू होतं त्याची कानोकान खबर नव्हती ना? अगदी बरोबर आहे ना.